भुसावळच्या नगराध्यक्ष आहेत गायत्री बंगाळे, त्यांची कागदपत्र जात पडताळणीमध्ये अवैध ठरल्याचं सांगितलं जातं की आपल्याला कलेक्टर महोदयाने सांगितल्याप्रमाणे ही अर्धी न्यायिक प्रक्रिया आहे. व्हॅलिडिटी कमिटी सगळ्याच ज्यांची कास्ट सर्टिफिकेट इथे व्हेरिफिकेशनसाठी जातं त्याच्यात छाननी करण्यात येते आणि यांच्या बाबतीत तर तक्रारी पण झालेल्या होत्या. आपण ज्या कास्ट सर्टिफिकेट बनवतो आपण त्या जातीचे आहे की नाही आहे हे सिद्ध करणं त्या व्यक्तीचं काम असतं स्वतः. तर मी एक SC म्हणून जेव्हा कास्ट सर्टिफिकेट घेतो तर व्हॅलिडिटी कमिटीकडे मी SC आहे की नाही हे सिद्ध करणं माझं काम असतं. त्या अनुषंगाने व्हॅलिडिटी कमिटीने त्यांना पुरावे मागितले होते. तर मानवी दिनांक जो ठरलेला आहे 1950च्या पासूनच्या त्याच्या आधीचे ते रहिवासी इथला दाखवू शकले नाही. त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटी कमिटीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. मी निवडणुकीच्या वोटिंगच्या आधी सांगितलं होतं जाहीर सभांमध्ये की यांना मिळालेलं कास्ट सर्टिफिकेट हे बोगस आहे, चुकीचे डॉक्युमेंट देऊन हे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, हे टिकणार नाही. हे मी आता नाही, इलेक्शन व्हायच्या आधी सांगितलेलं होतं. त्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केले की बनावट कागदपत्र सादर करून जात पडताळणी समितीवर दबाव आणला तुम्ही मंत्रिपदामुळे हे आपल्या विरोधात असं. जात पडताळणी समितीचा रिपोर्ट जर तुम्ही पाहिला तर त्यांनी दिलेले कागदपत्रकं, आम्ही दिलेले कागदपत्रकं हे सगळे त्यांनी समोर ठेवलेले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा रिझल्ट घेतला. ह्या मॅडमचाच नाही, गायत्री गौर यांचाच नाही, त्यांच्या भावाच्याही व्हॅलिडिटी असंच रद्द झालेलं आहे. तेव्हा आता काही माझा संबंधही नव्हता. त्याचं चुलत भावातही त्यांनी व्हॅलिडिटी रद्द केलेली आहे, OBCची ती पण. त्याच्या काकांनी पण असं सर्टिफिकेट काढलेलं आहे. तेव्हा तर आमचा काही संबंधही नव्हता. साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वीचे काका माझ्याकडेच आले होते की व्हॅलिडिटी मिळत नाही आम्हाला, ती मिळवण्यासाठी मदत करा म्हणून. तेव्हा ती कागदपत्रं पाहिल्यानंतर कळलं होतं की तुम्ही इथले नाही आहे, मूळचे, त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक राज्याचं रिझर्वेशनचं एक क्रायटेरिया ठरलेला असो. कोणत्या त्यांनी अनेक ज्या जाती आहे प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या जातीला रिझर्वेशन ठेवलेलं आहे. त्या अनुषंगाने जर इथल्या रिझर्वेशनमध्ये बाहेर राज्यातले जर रिझर्वेशनचे जर आलं तरी मला वाटतं प्रथा चुकीची पडेल. ह्या नुसतं SCसाठीचाच प्रॉब्लेम नाही, ST आहे, OBC आहे, VJNT सगळीकडेच असं वाढत जाईल. म्हणून ज्याच्या राज्यामध्ये ज्याने त्याने जे ठरवून दिलेलं आहे तिथेच त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि ते आतापर्यंत तसंच चालू आहे. पण आता ते समितीने ते अवैध ठरवल्यामुळे आता ती जागा त्यांना अपात्र करण्याची मागणी आपल्याकडून केली जाणार आहे का? ॲटोमॅटिकच अपात्र होतील. ते प्रोव्हिजनच तशी आहे की कलेक्टरांना एकदा ते विषय कळल्यानंतर ते शासनाला कळवतात आणि शासनाकडनं मग तसं नोटिफिकेशन निघतं. पुन्हा निवडणूक येईल असं वाटतं जर अपात्र झालं? हो, 100% निवडणूक होईल पुन्हा. मीरा भाईंदरचे आमदार आहे नरेंद्र त्यांच्यावर खंडणीचे सहित बलात्काराचे गुन्हे देखील दाखल आहे. काल मला माहिती नाही त्याच्या बाबतीत, आयडिया नाही त्याच्याबद्दल. पुन्हा निवडणूक झाली तर आपल्या पत्नीची या ठिकाणी अजून तसं काही ठरवलेलं नाही आहे. तसं पक्षाचा आदेश आहे, पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्याच्यानंतर